नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण पावसाळा स्पेशल मस्त मूग डाळीची आणि पोहे घालून केलेली झणझणीत भजी। त्यासाठी मी डाळ पाऊण वाटी आणि पोहे पण पाऊण वाटी घेतलेत। आता हे स्वच्छ धुवून 1-2 तास भिजायला घालू। बघू शकता, हे आपण पोहे आणि मुगाची डाळ भिजवली होती, ती अशी मस्त छान भिजून निघाली। आता आपण ती वाटणार आहोत, पण त्याचबरोबर आपण त्यात टाकण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अगदी 5 ते 6 असतील। लसणाची एक गड्डी आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत, थोडंसं आलं घेतलंय आणि अगदी छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे घेतलेत। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ आणि भजीचं बॅटर आपण तयार करून घेऊ। आपण पोहे आणि मुगाची डाळ मस्त मिक्सरला फिरवून घेतली। आता त्यात आपण टाकणार आहोत थोडासा ओवा, नंतर हे लाल मिरची पावडर आहे, अगदी 2 चमचे असेल छोटे, 1 चमचा हळद आहे, ही धने जिरे पूड आहे, ती पण 1-1.5 चमचा असेल, आणि ही कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य टाकून घेऊ। त्यातच आपण हा उभा चिरून घेतलेला कांदा आहे, तो पण टाकून घेऊ। हे सर्वात शेवटी मीठ टाकून घेऊ। आता बॅटर पुन्हा एकदा छान सगळीकडून हलवून मस्त मिक्स करून घेऊ आणि आपण भजी करायला घेऊया। गॅसवर आपण कढई चढवली, आपण तेल टाकले, तेल पण आपलं छान गरम झाले। आता आपण भजी सोडून घेऊ। दोन्ही बाजूने आपण उलट करून भजी छान तळून घेऊया। मस्त दोन्ही बाजूने उलट करून आपण छान लालसर रंगावर कुरकुरीत अशी भजी आपण तळून घेतली आहेत। आता ती काढून घेऊया। चला तर तयार आहेत आपली छान कुरकुरीत अशी पोहे आणि मूग डाळीपासून तयार केलेली भजी, जे की तुम्ही हिरवी मिरची आणि टोमॅटो केचपसह एन्जॉय करू शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।